नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शेवटची इच्छा काय होती? खरोखरीच त्यांना दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण हवं होतं. तसा त्यांनी शब्द दिलेला होता. 12 फेब्रुवारी 2026 ही तारीख त्यांनी विलिनीकरणासाठी निश्चित केली होती. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या एकाच बाजूने दिली जात आहेत. ती बाजू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आणि त्या पक्षातील नेते. जयंत पाटील बोलले, शरद पवार बोलले, रोहित पवार बोलले, शशिकांत शिंदे बोलले. त्या सर्वांनी 12 फेब्रुवारी 2026 या तारखेचा हवाला दिला. त्याच्या आधी जयंत पाटील यांनी तर आपल्या घरी किती वेळा मिटिंग झाल्या, किती वेळा अजित पवारांनी आपल्याला दोन्ही पक्ष एकत्र करायचे असं सांगितलं आणि त्यासाठीचा एक व्हिडिओ देखील रिलीज केला. मात्र या व्हिडिओमधला जर तुम्ही ते दृश्य जर पाहिलं असेल तर त्या व्हिडिओमध्ये शरद पवार दिसत आहेत, जयंत पाटील दिसत आहेत, अमोल कोल्हे, रोहित पवार असे शरद पवार यांच्या पक्षाचे नेते मंडळ दिसत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे फक्त अजित पवार हेच उपस्थित आहेत. हे सगळं एका बाजूला असताना शरद पवार यांनी दुसऱ्यांदा हे विलिनीकरण ठरलं होतं याच्या प्रकारचा आज दावा केलेला आहे. एवढंच नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमच्या पक्षाशी किंवा आमच्या दोन पक्षाच्या विलिनीकरणाशी काय संबंध असा देखील प्रश्न फडणवीसांना विचारलेला आहे. पवारांनी खरं तर फडणवीसांना असा चोंबडेपणा करायची गरजच काय एवढंच फक्त म्हणायचं बाकी राहिलेले होते. कारण फडणवीस असं म्हणालेले होते की जर अजित पवारांना शरद पवारांशी युती करायची आहे किंवा विलिनीकरण करायचं आहे तर तसं त्यांनी मला नक्की सांगितलं असतं. त्या पद्धतीची बोलणी आमची झाली असती, कारण तसे आमच्या दोघांमधले संबंध होते. असं असतानाही शरद पवार यांच्या पक्षाची नेते मंडळी 12 फेब्रुवारी ही जी तारीख आहे, दृश्यंत सिनेमामधली जशी 2 ऑक्टोबर ही तारीख सतत सांगितली जात होती, तशी ही 12 फेब्रुवारी तारीख सांगितली जात आहे. यातल्या काही गोष्टी मला तुमच्या समोर आणायच्या आहेत. राजकारण कसं बदलत जातं किंवा बदलतं याचेही आडाखे आहेत. या सगळ्या प्रकरणावरती खुद्द सुनेत्रा पवार अजूनही बोललेलं नाही आहेत. पार्थ पवार यांच्या वतीनं किरण गुजर बोललेले आहेत. किरण गुजर असं म्हणतायत की जेव्हा शरद पवार आणि पार्थ पवार यांची बैठक झाली तेव्हा त्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या इच्छेनुसार निर्णय घेऊ असं पार्थ पवार यांनी आजोबा शरद पवार यांना सांगितलं आहे. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी देखील असं विलिनीकरण होणार होतं की नाही याची आम्हाला कल्पना नव्हती. दुसरी गोष्ट असं तर दुसऱ्या बाबतीत सुनील तटकरे तर असं पुढे बोललेले आहेत की जर विलिनीकरण करायचं आहे तर त्यांनी आमच्यामध्ये मर्ज व्हावं, म्हणजे अजित पवार यांच्या पक्षामध्ये शरद पवार यांच्या पक्षांनी मर्ज व्हावं अशा प्रकारचा टोमणा देखील मारला. म्हणजे यातल्या काही बऱ्याच गोष्टी अजूनही गुलदस्त्यामध्ये आहेत. मला शरद पवार यांच्या फडणवीस यांच्या कथित चोंबडेपणाविषयी काही मात्र प्रश्न विचारायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ज्या 2022 रोजी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली, ज्या मुद्द्यावरनं साथ सोडली, तो मुद्दा आजही कायम आहे. तो मुद्दा कोणता आहे की शरद पवारांना मान्य नसतानाही अजित पवारांनी भाजपशी युती केली, भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये गेले आणि त्यावरनं शरद पवार यांचं आणि त्यांचं पटलं नव्हतं. मग आता या परिस्थितीत बदल काय झालेला आहे? अजित पवार हे असं काय बोलले होते का की मी भाजपची साथ सोडणार आहे, सत्तेतून बाहेर पडणार आहे, तुमच्यासोबत मी विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरणार आहे किंवा भाजपचा विरोध करणार आहे, असं अजित पवार कुठे बोलायचं काही लक्षात आलं नाही. मग दुसरा प्रश्न असा होता ज्याच्यावरती शरद पवार यांना आज खरं तर प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारला की तुम्ही ज्या अर्थी अजित पवार यांच्या सोबत युती करण्यासाठी तयार होता, याचा अर्थ तुम्ही NDA मध्ये जाण्यासाठी तयार होता, तुम्ही भाजपशी युती तयार करण्याबाबत तयार होता का? या प्रश्नावरती शरद पवारांनी गोल गोल उत्तर दिलं, थेट त्याच्यावरती काही बोलले नाहीत. पत्रकारांनी देखील तो प्रश्न लावून धरला नाही, अन्यथा बारामतीच्या आजच्या पत्रकार परिषदेतच त्यावरती उत्तर आलं असतं. अजित पवारांनी त्यांची जी काही विचारधारा होती भाजपसोबत जाण्याची ती तर सोडलेली नव्हती. मग शरद पवार किंवा त्यांच्या नेत्यांना आत्ताच अजित पवार हे एकदम चांगले का वाटू लागलेले होते? अजित पवार यांची 2022 सालची जी चूक होती ती चूक त्यांना चूक का वाटत नव्हती? अजित पवार हे जर सत्तेत आहेत तर त्यांच्यासोबत जावं असं का वाटत होतं? या प्रश्नांची उत्तरं जयंत पाटील देत नाहीत, ना रोहित पवार देत आहेत, ना शशिकांत शिंदे देत आहेत, ना खुद्द शरद पवार देखील देत आहेत.
अनेकांनी वावड्या देखील उठवल्या की सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होणार होत्या, रोहित पवार हे राज्यात मंत्री होणार होते, पण ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे नेते मंडळी जाणार होती त्या भाजपचं याच्यावर काहीच म्हणणं नसेल का? त्या भाजपचा काही अधिकारच नाही का? ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवार किंवा जयंत पाटील जाणार असं शरद पवार पक्षाचे नेते सांगत होते, मग भाजपचं त्याच्यावर काहीच म्हणणं नसेल, कारण त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांना जायचं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांनाच हा निर्णय घ्यायचा आहे की या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊ द्यायचं की नाही. कारण 2-3 गोष्टी भाजप पाहत आहेत. आतापर्यंत भाजप महापालिका निवडणुकीत पाहिलं, विधानसभा निवडणुकीत पाहिलंय, कोणत्याही विरोधकांना बरोबर घेतात, तिकडे देतात, याच्याबद्दल भाजपच्या कट्टर समर्थकांमध्ये नाराजी आहे. जर ज्या भाजपला शरद पवारांनी विरोध केला, भाजपनं शरद पवारांना विरोध केला, त्या शरद पवारांची साथ भाजपला आता गरजेची आहे का? विचारधारेनुसार ती मान्य होणारी आहे का? तिसरी गोष्ट, आता सत्तेमध्ये एवढी जागा आहे का की शरद पवार यांच्या पक्षाला देखील सामावून घेतलं जाईल? या प्रश्नाची उत्तरं भाजपनं देणं भाजपला आता नकारात्मक वाटत आहेत. त्यामुळेच या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाविषयी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा हे फारसे उत्सुक नाही आहेत. हे वारंवार सिद्ध होत आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर शरद पवार हे भाजपसोबत गेले, ते म्हणतायत की आम्ही अजित पवार यांच्यासोबत विलिनीकरण करत आहोत, याचाच अर्थ असा आहे की ती भाजपसोबत जात आहेत. आणि त्यामुळे जर उद्या शरद पवार त्यांचा पक्ष भाजपसोबत गेला तर सगळे पक्ष हे सत्ताधारी पक्ष होतील. त्यामुळं या राज्यामध्ये तगडा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस उभारी घेऊ शकतं, हे भाजपला कळून चुकलेलं आहे. त्यामुळंच शरद पवार नक्की भाजपसोबत की विरोधात, ही जी शरद पवार यांच्या पक्षाची कुचंबना करण्याची खेळी भाजप करत आहे ती त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. कारण विरोधी पक्षांमध्येच एकमत नाही. शरद पवार यांच्या पक्षाबद्दल विरोधी पक्ष म्हणून जनतेमध्ये विश्वासार्हता नाही. हाच भ्रम भाजपला पुढच्या 2029च्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवायचा आहे. जर आज शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत गेला, सगळा विरोधी जो गट आहे, जी विरोधी मतं आहेत, तुम्हाला माहिती आहे की जवळ भारतामध्ये आजही किंवा महाराष्ट्रामध्ये आजही भाजपला 40-45% पेक्षा किंवा त्यांच्या युतीला ही मतं जास्त मिळत नाही आहेत. त्यामुळे उरलेला जो 50-55% वर्ग आहे तो विरोधीच असतो. तो विरोधी वर्ग काँग्रेसला सहजपणे मिळू शकतो आणि भाजपला हेच होऊ द्यायचं नसावं. त्यामुळे अशा अनेक अडचणी भाजपसोबत आहेत. त्यामुळे जरी शरद पवारांना असं वाटत असेल की आमच्या दोन विलिनीकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चोंबडेपणा करायची काय गरज आहे, माझं तर पुढचं असं म्हणणं आहे, या दोन पक्षांचं, दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही याचा निर्णय शरद पवार यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हेच घेऊ शकतात. हे जळजळीत वास्तव आहे. त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाच्या नेते मंडळींनी आपल्याला खरोखरच अजित पवार यांच्यासोबत जायचं आहे की नाही असं म्हणण्यापेक्षा आम्ही भाजपसोबत जायला तयार आहे असा जर वाक्यप्रचार केला तर ते जनतेमध्ये योग्य तो समज जाऊ शकेल. आणि 2022मध्ये अजित पवारांनी जी चूक केलेली होती ती चूक देखील आम्ही माफ करत आहोत, किंवा अजित पवारांची ती चूकच नव्हती असं देखील शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना बोलावं लागेल. पण आता ती बोलण्याची त्यांची तयारी आहे का? आणि अजित पवार हे गेल्यानंतरच 12 फेब्रुवारी 2026 ही तारीख का सांगण्यात आली याचा देखील उलगडा होत नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांची काय नक्की अडचण झालेली आहे हे उलगडायला तयार नाहीये. एकतर मनाने यातली बरीच मंडळी अजित पवारांशी मिळती जुळती घेत होती, वरवरची ती फक्त तुतारीची होती, याची जाणीव देखील या पक्षाच्या नेत्यांना झाली असावी. त्यामुळं अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना जर शरद पवार यांच्याशी जुळून घ्यायचं असेल तर खरोखरीच भाजपची पूर्व परवानगीची अट त्यांना मंजूर करावी लागेल, एवढं मात्र निश्चित. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.